नायर रुग्णालयाला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। मुंबईमध्ये पोलिसांना मेल करत ही धमकी मिळाली आहे। मुंबई पोलीस अलर्ट मोडवरती असून धमकी देणाऱ्यांचा शोध सुरू आहे। मुंबईतलं नायर रुग्णालय त्याला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी मिळालेली आहे। मुंबईमध्ये पोलिसांना मेल करत ही धमकी देण्यात आली असून मुंबई पोलीस सध्या अलर्ट मोडवरती आहेत आणि धमकी देणाऱ्यांचा शोध सुरू आहे। मुंबईतल्या नायर रुग्णालयाला फोनवरनं धमकी देण्यात आलेली आहे। बॉम्ब न उडवून देण्याची धमकी। गणेशोत्सव काळात सुद्धा अशा प्रकारे काही धमकीचे मेल मुंबई पोलिसांना ट्रॅफिक पोलिसांना आलेले होते आणि आता मुंबईतलं प्रसिद्ध असं नायर रुग्णालय हे देखील बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। पोलिसांना मेल आलेला आहे तसा, तर पोलीस त्याचा शोध घेतच आहेत। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, हा मेल कधी आला आणि आता पोलिसांनी काय चक्र फिरवली आहेत? खरं तर मुंबईतील सगळ्यात गजबजलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणजे नायर रुग्णालय, जिथे वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक हे येत असतात। नायर रुग्णालयाचं स्थान हे मेट्रो स्टेशन आणि मुंबई सेंट्रल स्टेशनच्या अगदी जवळ आहे। त्याच परिसरामध्ये बस स्टॉप सुद्धा आहे। त्यामुळे नायर रुग्णालयाला ज्या वेळेला अशा पद्धतीनं थ्रेट कॉल आलेला आहे, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की या संपूर्ण परिसरामध्ये बॉम्ब ठेवून नायर रुग्णालयाला उडवण्याचा आमच्याकडनं प्रयत्न केला जाऊ शकतो। मुंबई पोलिसांकडनं या संपूर्ण प्रकरणामध्ये आता चौकशीला सुरुवात झालेली आहे। या संपूर्ण परिसरामध्ये पाहणी केली जात आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अशा पद्धतीने जर मेल थ्रेटचे मेल येत असतील, बॉम्बने उडवून देण्याचे मेल येत असतील, तर सायबर पोलिसांकडनं सुद्धा IP ॲड्रेस ट्रेस करून नेमका हा मेल कोणी पाठवलेला आहे, जाणीवपूर्वक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जातोय का, याही दृष्टीनं सध्या तपास सुरू असल्याचं पाहायला मिळते। केवळ नायर रुग्णालय नाही, तर मुंबईच्या एअरपोर्टला सुद्धा अशा पद्धतीनं थ्रेट कॉल हा देण्यात आल्याचं समजतंय। त्यामुळे मुंबई पोलीस हे अलर्ट आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सायबर विभाग नेमकी कशा पद्धतीनं कारवाई करतो हेही बघणं महत्वाचं असणार आहे। सुस्मिता, धन्यवाद या माहितीसाठी।